नमस्कार मित्रांनो, मी शिरीष लहाडे. माझ्या बातमी बातमी या सदरामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. काल आपण एक काँक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाबाबत एक व्हिडिओ केला होता की भारतातले विरोधी पक्षांचं वागणं कसं चुकीचं आहे, ते मोदींना विरोध करता करता देशाला विरोध करत आहेत. आज आपण या काँक्रोच जनता पार्टीच्या मागं जे आंतरराष्ट्रीय समूह उभा आहे व त्याची जे जगामध्ये प्रसिद्धी चालू आहे त्याच्या मागची कारणं समजून घेणार आहोत. अभिजित दिपके जो काँक्रोच जनता पार्टीचा प्रमुख आहे तो अमेरिकेमध्ये नोकरीला होता. त्याचा काही संबंध नव्हता, हे नीट परीक्षेशी त्याचा काहीही संबंध नाही. पण अचानक तो भारतात आला, जंतर मंतरवर गेला. त्याच्या सुरुवातीला 5-6 दिवसामध्ये 400-500 लोकसुद्धा त्याच्या मदतीला म्हणा पाठिंब्यासाठी उभे राहिले नाहीत. आणि अचानक हजारो संख्येने लोक यायला लागले. ते लोक विद्यार्थी नाहीत, ते सगळे विविध पक्षांचे कार्यकर्ते आहेत. मग त्यांना सकाळी नाश्ता छान, दुपारी जेवण, रात्री बिर्याणी वगैरे, काय बर्गर म्हणा, पिझ्झा म्हणा, सगळं मागायला ते मिळतं. अगदी सुंदर कॅन्टीनच तिथे चालू आहे, झोपायची सोय आहे. मग हा खर्च कोण करतो? तुम्ही जर निरनिराळ्या बातम्या व्हिडिओ पाहिले तर कॅनडामधला जो पन्नू आहे, भारत विरोधी जो देश आहे, ज्याने किसान आंदोलनाच्या वेळेससुद्धा त्यांना मदत केली आणि त्यांनी सांगितलं होतं की आम्ही लाल किल्ल्यावर तिरंगा झेंडा काढू, आणि त्यांनी खरोखर ते करून दाखवलं नाही का. तर त्यांनी स्वतः सांगितलं की मी 9,60,00,000 रुपये या काँक्रोच आंदोलनाला मदत म्हणून पाठवता. एक पाकिस्तानातल्या माणसाचे व्हिडिओ आहे, त्याने सुद्धा व्हिडिओमध्ये सांगितलं की आमचं जे जकात म्हणतो आपण, जे चांगल्या कामासाठी पैसे काय, तर त्याच्यातले दर आठवड्याला आम्ही 1 कोटी रुपये मी आमच्या परिवारातर्फे या काँक्रोच जनता पार्टीच्या मदतीला पाठवणार आहे. CIA अमेरिकेची गुप्तहेर एजन्सी आहे. तर डोनाल्ड ट्रम्पच्या अगोदर जे राष्ट्रपती होते 2019ला मोदींना पाडायचं हा आदेश त्यांनी दिला होता. त्याच्यासाठी त्यांनी अनेक करोडो रुपये खर्च करून वेगवेगळ्या अफवा पसरवण्यामध्ये, विरोधी पक्षांना आर्थिक मदत करण्यामध्ये मोठी आघाडी घेतली. मोदींना 303 वरून 240 पर्यंत आणण्यात त्यांना यश मिळालं. खोटं नॅरेटिव्ह केलं, प्रचाराला विरोधी पक्षांना पैसे पुरवले. तर जगजितसिंग पन्नूंनी तर उघड जाहीर केलं की आम्ही आम आदमी पार्टीला करोडो रुपये दिलेले आहेत मदतीला, निवडणूक लढवण्यासाठी. बरं, ते व्हिडिओ आहेत ना, म्हणजे ते काय खोटे आहेत असं नाही. त्यांनी व्हिडिओ जाहीर केला की आम आदमी पार्टीला आम्ही पैसे दिलेले आहेत. सरकार त्याच्यावर काय कारवाई करत नाही हे काही समजत नाही. त्यांचं राजकारण काय आपल्याला समजत नाही. पण विरोधी पक्ष अमेरिका असो, रशिया, तर मूळ अमेरिका जो आहे त्यांना भारताची होणारी प्रगती सहन होत नाही. युरोपियन राष्ट्रांना प्रगती सहन होत नाही. पाकिस्तान आणि चीन तर आपले शत्रूच आहेत. त्यांना मोदी जोपर्यंत भारताचे पंतप्रधान आहेत तोपर्यंत भारत खूप प्रगती करेल याची 100% खात्री असल्यामुळे त्यांना काहीही करून मोदींना हटवायचं. मग त्याच्यामुळं तुम्ही जर पाहिले की दर संसदेचं अधिवेशन सुरू व्हायच्या आधी राहुल गांधी परदेशी जातात आणि तिथून आले की एक नवीन आंदोलन चालू होतं. एकदा शाहीनबाग चालू झालं, नंतर एकदा किसान आंदोलन चालू झालं, आता काँक्रोच जनता पार्टीचं आंदोलन चालू झालं आहे. तुम्ही जर सिक्वेन्स पाहिला तर गेली 5-6 वर्ष की दर संसदेच्या अधिवेशनाआधी काही ना काही आंदोलन सुरू होतं आणि त्याचं रूपांतर अराजकतामध्ये होतं. म्हणजे भारतामध्ये अराजकता माजावी, भारताचे तुकडे पाडावेत, भारतातल्या सरकारला काम करणं अवघड व्हावं. आता तुम्ही पहा की या परदेशी शक्तीने या काँक्रोच जनता पार्टीच्या खर्चासाठी करोडो रुपये ओतलेले आहेत की तुम्ही खाणं पिणं सगळं आम्ही देतो, तुम्ही या फक्त तिथं विरोधाला.
दिल्लीतले खूप माणसं जी आहेत, तुम्ही व्हिडिओ पहा, म्हातारे कोतारे तर काय आहे तिथं जाऊन नमाज पडतात, तिथं जाऊन खाणंपिणं करतात, काही सरदार जे आहेत काय आहेत, तर विद्यार्थी कोणी नाही, सगळे आहेत आणि ते येऊन विरोध करतात. यांचा खर्च म्हणजे खाण्यापिण्यासाठी ते येतात, निघून जातात. दुपारी जेवण करतात, गुलाबजाम वगैरे काय बिर्याणी खातात, निघून जातात, परत संध्याकाळच्या जेवणाला परत येतात. आपल्याला वाटतं खूप गर्दी. एखादं मोफत अन्न छत्र उघडल्यावर जसं तिथं गर्दी होते तसं तो प्रकार तिथं झालेला आहे. हा खर्च जो उचलतो तो हा CI उचलतो. म्हणजे कोणत्याही परिस्थितीत तुम्ही पाहिलं का, डोनाल्ड ट्रम्प माझे मित्र मोदी म्हणतात, पण मोदींना हटवता कसं येईल, भारताची प्रगती कशी रोखतात. मोदींना वैयक्तिक गरज नाही, भारत मोठा होता कामा नये, हा त्यांच्या मागचा हेतू आहे. पाकिस्तानमधून वेगवेगळ्या मार्गाने मदत येते, त्यांना गायडन्स दिलं जातं, त्यांना हत्यारं दिली जातात विरोध अतिरेक्यांना. चीनची सुद्धा मदत तशीच होतेच, की इनडायरेक्ट ते काय करतात, पत्रकार विकत घेतात. एका पत्रकाराने तर मुलाखत घेऊन सांगितले की मला 1,00,000 रुपये ऑफर आले, की तुम्ही एक लेख लिहिलं की तुम्हाला 1,00,000, मोदींच्या विरोधामध्ये लेख लिहायचे, मोदींच्या विरोधामध्ये व्हिडिओ बनवायचे, तर आम्ही तुम्हाला 1,00,000 रुपये देऊ. त्यांनी नकार दिला. म्हणजे जर आज एका पत्रकाराला ₹1,00,000 द्यायला ते तयार होतात बातमी चालवण्याबद्दल, तर देशामध्ये असे किती पत्रकारांना पैसे देत असेल आणि ते काही जण बळी पडत असतील, की त्याला ₹1,00,000 ते काय मोदींना शिवाय द्यायला काय लागतं. विरोधी वातावरण मानवायचं, कोणत्या परिस्थितीत मोदीचं सरकार परत आलं नाही पाहिजे, किंवा निर्णय राज्यामध्ये जे आता निवडणुका आहेत त्या होता कामा नयेत. मग आता हे देशातले लोक विरोध का करतात, त्याच्या मागे एक 2-3 महत्त्वाची कारणं तुम्हाला समजून सांग. पहिलं म्हणजे मोदी या अधिवेशनामध्ये एक 4 महत्त्वाची बिलं आणणार आहेत, त्याला आंतरराष्ट्रीय समूहाकडून विरोध आहे. पहिला जो आहे फॉरेन कॉन्ट्रीब्युशन रेग्युलेशन ॲक्ट, जे परदेशातून जे पैसे येतात निर्णय संस्थांना मदतीला, तर त्याच्यावर सरकार बंधनं आणतं, की तुम्हाला स्टेट बँकेच्या दिल्ली शाखेतच खातं उघडावं लागेल, तिथं ते पैसे जमा होतील आणि ते पैशाचा तुम्ही काय उपयोग केला हे आम्हाला तुम्हाला कळवावं लागेल. कारण परदेशातून मोठ्या प्रमाणात पैसा येतो, तो धर्मांतरासाठी येतो. युरोपियन कंट्री, अमेरिकेतून होतं की ख्रिश्चन धर्म वाढवा, सौदी अरेबिया, तुर्कस्तान किंवा इतर देशातून येतो त्यांच्या सांगितलं मुस्लिम धर्मांतर करा. आणि त्याला आता मोदींनी अंकुश लावायचं ठरवल्यामुळे हे देश चिडले. तुम्ही पाहिलं असेल की अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री जे रुबियो आले होते, ते दिल्लीत नव्हतं, डायरेक्ट कलकत्त्याला गेले. कुठासाठी? मदर तेरेसांच्या ट्रस्टला भेट द्यायला. आणि भारतात सगळ्यात मोठी ओरड आहे की मदर तेरेसांचा जो ट्रस्ट आहे तो धर्मांतरासाठी जास्त प्रसिद्ध आहे. दुसरा जो रेग्युलेशन ॲक्ट आपण आहे की वंदे मातरम, की सरकारने ठरवलं की जनगण मन सारखंच वंदे मातरमला मान दिला पाहिजे, प्रत्येकाने ते म्हटलं पाहिजे, आणि त्याचा जो कोणी अपमान करेल त्याला शिक्षा आणि दंड होईल. आता मुसलमानांचं पहिल्यापासून तर याला विरोध आहे की आम्ही वंदे मातरम म्हणणार नाही. त्याच्यामुळं मुस्लिम राष्ट्र जे आहेत त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये या कायद्याला विरोध करायची सुरुवात केलेली आहे. तिसरा जो महत्त्वाचा कायदा करता की डिलिमिटेशन, लोकसभेचे सभासद संख्या वाढवायची, त्याचा सगळ्यांचा फायदा. पण विरोधी पक्षांना असं वाटतं की आज आपण 547 मध्ये जर 200-250 जागा निवडून आल्या तर आपल्याला आशा निर्माण झाली, उद्या 850 जागा झाल्या आणि आपल्याला फक्त 300 जागा वाढवता आल्या तर मोदी कायमस्वरूपी, भाजप कायमस्वरूपी पडलं. कारण त्याच्यामध्ये छोटे पाकिट फुटले की आपले निवडून हमखास येणारे लोक निवडून येणार नाहीत. महिलांसाठी 30% आरक्षण करायचं, त्याचा जो कायदा आहे की महिला जर मोठ्या प्रमाणामध्ये आल्या तर त्या भाजपच्याच येणार.
तर त्या सुशिक्षित असतात, कार्य करतात, जमिनीवर काम करतात. त्याच्यामुळे महिला उभ्या राहिल्या तर त्या भाजपच्या जास्त येतील, विरोधी पक्षांच्या कमी येतील. या भीतीपोटी त्यांना हे दोन्ही कायदे नको आहेत. मग हे परदेशातून फंडिंग होतं आहे, परदेशाच्या मोठ्या प्रमाणात चाललेलं आहे की भारत अणुबॉम्ब बनवलेलाच आहे, पण जे क्षेपणास्त्र बनवतो आहे ते विकतं इतर देशांना. भारत संरक्षणाचं साहित्य विकून मोठा व्हायला लागलेला आहे. भारत चिप्स बनवतो आहे, भारत निर्यात वाढवत आहे. त्यांच्या सेल्फ स्टार्टरमुळं काय झालेलं आहे की त्यांची परदेशातून जे शस्त्रास्त्र विमानं घ्यायचे ते बंद व्हायले, भारत स्वतः बनवायला लागलेला आहे. तर कोणत्या परिस्थितीमध्ये मोदींना हटवलं तर हे प्रकार बंद होतील आणि आपली शस्त्रास्त्र, विमानं, हेलिकॉप्टर भारत पुन्हा घेईल आणि आपल्या देशातल्या कारखानदारांचं कल्याण. त्याच्यामुळं युरोपियन कंट्रीज असो, अमेरिका असो, यांना कोणत्याही परिस्थितीत भारत मोठा झालेला आवडत नाही. मग प्रत्येक आंदोलनाला त्यांचा सक्रिय पाठिंबा असतो. शेतकरी आंदोलन कॅनडातून मोठ्या प्रमाणात पैसे आले. शाहीनबागेला मुस्लिम राष्ट्राकडून मोठ्या प्रमाणात पैसे आले. रोज 2 टाईम बिर्याणी. कोण खर्च करतं? आता तिसरं आंदोलन सुरू झालं, कॉकरोच जनता पार्टी. नवीन पोरगा आहे, त्याला काय नॉलेज, पण त्याला गायडन्स देणारे कोण आहेत? तो रोजचा जेवणाचा, नाश्त्याचा, रात्रीच्या जेवणाचा खर्च कोण करतं आहे? त्यांची झोपण्याची सोय कोण करतं आहे? ते सगळं विरोध परराष्ट्रातल्या पैशावर चाललेलं आहे. पाकिस्तान त्याच्यामध्ये जास्त सक्रिय आहे. वेगवेगळे खोटे व्हिडिओ बनवतात. ते सैन्यामध्ये सुद्धा अफरातफरी बनवण्याचा प्रयत्न चालू आहे. सैनिकांचे ड्रेस घालून तेच व्हिडिओ बनवतात. आमच्या सैन्याचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा आहे, आमचा मोदीला विरोध आहे. अहो, मोदी सैन्यामध्ये इतके लोकप्रिय आहेत की याच्या आधी कोणताही पंतप्रधान सैन्यात इतका लोकप्रिय नव्हता. मग असे व्हिडिओ पाहून जर काही सैन्यामध्ये चलबिचल झाली तर तिथं पण फूट पाडावी असा पाकिस्तानचा प्रयत्न आहे. त्याला आपल्या लोकांनी बळी पडू नये हीच माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की सगळ्या व्हिडिओची खातरजमा करा. प्रत्येक गोष्टीचा बारीक सारीक विचार करा. असं का करतात ते? कोण यांना पाठिंबा देतं? त्या जंतर मंतर मैदानावर हे म्हातारे तरुण प्रौढ लोक काय करतात? यांचा परीक्षेशी काय संबंध आहे? तर काही संबंध नाही. केवळ मोदींना विरोध करायचा, पैसे घेऊन आंदोलनं करायची, हा त्यांच्या मागची भूमिका आहे. त्याच्यामध्ये परदेशाचा मोठा पाठिंबा आहे. तर तो सगळ्या भारतीय जनतेने हाणून पाडला पाहिजे आणि आपल्या भारताला जास्त मोठं बनवण्यासाठी सगळ्यांचा हातभार लागला. आज आपण इथे थांबूया. माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. सबस्क्राईबच्या शेजारचं बेल आयकॉन अवश्य दाबा. रामकृष्ण.